ईव्हीएम बाबत बोलण्यापेक्षा आधी लेक आणि नातवाचा राजीनामा घ्या, गोपीचंद पडळकरांचा पवारांवर निशाणा। खळं लुटणारा गावात आला होता, पराभव होत असल्याचं समजताच आरोप प्रत्यारोपांना सुरुवात, सदाभाऊ खोत यांचा पवारांना टोला। राज्यात ठिकठिकाणी हिंदू जनजागरण समितीचा आक्रोश मोर्चा, बांगलादेशात हिंदूंवर सातत्यानं होत असलेल्या अत्याचाराचा निषेध। बांगलादेशची सीमा सील करून हिंदूंना भारतात येऊ दिलं जात नाही, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर आरोप, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी। राजधानी दिल्लीत आज शरद पवार गटाच्या पराभूत उमेदवारांची बैठक, ईव्हीएम बाबत पुढील दिशा ठरवली जाणार। उद्योगपती गौतम अदानींनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, सागर निवासस्थानी झालेल्या भेटीत अदानींकडून फडणवीसांचं अभिनंदन। मुंबईतल्या कुर्ला भागात भरधाव वेगानं जाणाऱ्या बेस्ट बसची 10 ते 15 वाहनांना धडक, अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 33 जण जखमी, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत। बेस्ट बस अपघाताला जबाबदार चालकाला पोलिसांची अटक, आरोपी बस चालक संजय मोरेचा फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती। काळ आला होता पण वेळ आली नव्हती, चहा पिण्याकरता उतरलेल्या रिक्षा चालकाचा भरधाव बसच्या धडकेत थोडक्यात वाचला जीव। टिळेकर यांचा मामा सतीश वाघ यांचे मारेकरी अद्याप मोकाटच, गुन्हेगारांवर कारवाई होईल ही अपेक्षा, आमदार योगेश टिळेकर यांचं वक्तव्य।